नमस्कार मित्रांनो, ट्राय दिस बाय प्रीती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. आणि बरेचसे क्लासेस तुम्ही ऐकले आजपर्यंत. योगाचे क्लासेस म्हणजे फक्त शिक्षणाचे नाही, डान्स क्लास, योगा क्लास, प्राणायाम, मेडिटेशन, अफर्मेशन, खूप सारे क्लास निघाले आजकाल. आणि आपण ते बऱ्याचदा एक एक वेळा सगळे ट्राय करतात. हाऊसवाईफ पण करतात आणि वर्किंग वुमन पण करतात. आणि जसं आर्ट ऑफ लिव्हिंग असतं तसंच हॅपी थॉटसुद्धा असतं. आणि मी पण ते जॉईन केलं होतं. हॅपी थॉट खूप छान असतं. आपले विचारांवर कार्य करतात तिथं. जशी आपली सुदर्शन क्रिया असते त्याच प्रकारे तिथं मेडिटेशन असते. विचारांची देवाणघेवाण जास्त असते. तर आज आपण ह्या विषयावर बोलणार आहोत की आपल्याला कसे विचार घ्यायचे आहे आणि काय करायचं आहे त्यांच्यासोबत. आणि तुम्ही बऱ्याचदा डीमार्टला जातात किंवा सेलमध्ये जातात, तर तिच्यावर काही ठिकाणी लिहिलेलं असतं बाय वन गेट वन फ्री. एक विकत घ्या, एक त्याच्यावर सोबत मिळवा, असं ते स्कीम असते. आज पण काहीसा तसाच विचार आहे. हॅपी थॉटचा एक विचार आहे की एक विकत घ्या, त्यावर एक फुकट घ्या. विचार केला तर एक व्यापारी व्यवस्था वाटते, ही व्यापाऱ्यांनी सुरू केलेली. पण वास्तवात ती आपल्या जीवनाशी निगडीत व्यवस्था आहे. कसे? एक डॉक्टर सांगतात की जर आपण राग विकत घेतला तर आपल्याला ॲसिडिटी फुकट मिळते. करून बघा विचार थोडा. होते का तुमच्यासोबत असं? जर आपण ईर्ष्या विकत घेतली तर आपल्याला डोकेदुखी फुकट मिळते. आणि जर आपण द्वेष विकत घेतला तर आपल्याला अल्सर म्हणजे पोटदुखी फुकट मिळते. तुम्ही जर ताणतणाव विकत घ्यायला गेले तर रक्तदाब, BP तर अगदी फुकट मिळतो. अशा प्रकारे आपण वार्तालाप म्हणजे बोलचाल करून विश्वास विकत घेतला तर मात्र आपल्याला जिवलग दोस्ती फुकट मिळते. कारण आपण आधी विश्वास विकत घेतला आहे. म्हणजे वस्तू जर चांगली विकत घेतली तर त्याचे परिणाम चांगलेच येतात. जर आपण व्यायाम, कसरत विकत घेतला, जिमला जायला लागलो, व्यायाम करायला लागलो, प्राणायाम करायला लागलो, तर आपल्याला निरोगी आयुष्य फुकट मिळते. आपण जे लोक करताय त्यांना माझे विचार अगदी सहजपणे लक्षात येतील की जर आपण शांती विकत घेतली तर आपल्याला समृद्धी फुकट मिळते. आणि जर आपण इमानदारी, प्रामाणिकपणा विकत घेतला तर आपल्याला झोप ही अगदी 10 तासाची फुकट मिळते. हे सर्व आपल्यावर अवलंबून आहे की आपण काय विकत घेतलं पाहिजे, कुठून विकत घेतलं पाहिजे, कितीचं घेतलं पाहिजे, कसं घेतलं पाहिजे. तर मित्रांनो, कसा होता आजचा विचार? मग काय घेणार आपण विचार? काय घेणार आपण विकत? हा विचार करा. तोपर्यंत पुन्हा भेटू. धन्यवाद.